नमस्कार. मी के वृषाली. हे आहे ठाण्यातल्या येऊर इथलं ठाणे महापालिकेचं एकमेव सुलभ शौचालय. चला तुम्हाला दाखवते हे सुलभ शौचालय खऱ्या अर्थानं किती सुलभ आहे ते. हे वॉशरूम सुमारे 5 वर्षांपूर्वी बांधण्यात आलं, पण गमतीचा भाग म्हणजे इथं पाणीच नाही आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मला विचारावंसं वाटतं, हे टॉयलेट काय तुम्ही कॉमन मॅनची थट्टा करण्यासाठी बांधलं का हो? हां, कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं, अधिकाऱ्यांना टक्केवारी मिळाली, कॉमन मॅनला काय मिळालं हो? बाबाजीचा ठुल्लू. तुम्ही तुमच्या आया बहिणींना या अशा बिना पाण्याच्या टॉयलेटमध्ये पाठवाल? 10-10 माळ्याच्या अनधिकृत बिल्डिंगला पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या विद्वान अधिकाऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे की या 10 फूट उंचीवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी टाकायचं कसं, आणि म्हणून इथं पाणी नाही असं सांगण्यात येतं. टॉयलेट बांधताना हा विचार का नाही करण्यात आला की इथं आपण वरपर्यंत पाणी कसं पोचवणार? ते काही नाही. तिथे 1 HP मोटर बसवा, आणि तेही शक्य नाही झालं ना तर संबंधित अधिकाऱ्यांनी बादल्यांनी त्या टाक्यांमध्ये रोज पाणी टाकावं. वॉशरूमसाठी पुरेसं पाणी मिळणं हा आमचा मूलभूत अधिकार आहे. एकमेव पब्लिक टॉयलेट आहे, तिथं पाणी नसल्यामुळे तासनतास आम्ही टॉयलेटला जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला पोटाचे विविध विकार जडत आहेत, इन्फेक्शन होत आहेत, आमच्या किडनीवर प्रेशर येतं आहे. अहो, आम्ही काही ठाणे महानगरपालिकेत जॉबला नाही आहे. चल बाबा, डॉक्टरच्या तोंडावर 50-60 लाख रुपये फेकले आणि किडनी ट्रान्सप्लांट करून मोकळे झालो. अहो, आम्ही कॉमन मॅन आहोत. आदरणीय माजी मुख्यमंत्र्यांच्या आणि आत्ताच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडक्या सुना, लाडक्या नातवंडांना तुम्ही नैसर्गिक विधीसाठी पाणी देऊ शकत नाही, तेही 21व्या शतकात 2025मध्ये, तेही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात. अहो, लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला, लाजा. एकीकडे सरकार गाव खेडी हगणदारी मुक्त करण्यासाठी लाखो करोडो रुपयांचा चुराडा करते, आणि आम्हाला स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवणारे 5,645 कोटी रुपयांचं बजेट असलेली ठाणे महानगरपालिका मात्र नैसर्गिक विधीसाठी साधं पाणीही देऊ शकत नाही. ते काही नाही. जेव्हा शेतकऱ्याला, शेतमालाला, दूध उत्पादकाला दुधाला भाव मिळत नाही ना, तेव्हा तो त्याचा माल रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जर आम्हाला नैसर्गिक विधीसाठी पाणी मिळालं नाही आणि आम्ही शेतकऱ्यांच्या स्टाईलने आंदोलन करायचं ठरवलं तर मग ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पळता भुई थोडी होईल. तेव्हा 15 दिवसांच्या आत पाण्याच्या दोन्ही टाकीत भरघोस पाणी आम्हाला मिळालं नाही तर आम्ही आमच्याच टॅक्सच्या पैशात अत्याधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात, चेंबर, अँटी चेंबर, टॉयलेटमध्ये टंबरेल घेऊन नैसर्गिक विधी करू, आणि मग हगणदारी युक्त आणि हगणदारी मुक्त यातला फरक तुम्हाला कळेल. तेव्हा तुमच्यावर ही वेळ येऊ नये असं जर वाटत असेल ना तर 15 दिवसाच्या आत सदर टाक्या रोज पाण्याने भरलेल्या हव्या, टॉयलेट स्वच्छ असायला हवं. त्याचप्रमाणे ते जे काही चाराण्याचे प्लास्टिकचे नळ आम्हाला तिथं दिसलेत ना, जे एकदा उघडले की बंद होत नाही आणि बंद झाले की उघडत नाहीत, ते आम्हाला नको आहेत. तिथं चांगल्या क्वालिटीचे नळ बसवा. मोटर नळ चोरीला जाऊ नये याची खबरदारी घ्या. 15 दिवसांच्या आत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ठाणे महानगरपालिकेचेच शौचालय बनेल, यासाठी सुसज्ज रहा. या कामाचा कुठलाच फॉलोअप मी करणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी काम सुरू झाल्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंत मला फोटो, व्हिडिओ पाठवून काम पूर्ण झाल्याचं कळवायचं आहे. कारण आम्ही तुमचे मालक आणि तुम्ही आमचे सेवक आहात, याचं जरा भान ठेवा. धन्यवाद.